नमस्कार मित्रांनो, राज्यात सध्या ऊस तोडणी करणारे मजुराची टंचाई लक्षात घेता आणि त्या टोळीकडून किंवा मुकादमाकडून होणारी फसवणूक आणि आर्थिक लूट याला पर्याय म्हणून राज्यात आता ऊस तोडणीसाठी हार्वेस्टिंग मशीनचा हा उत्तम पर्याय निवडला जातोय। त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील धाराशिव जिल्ह्यात म्हणजेच सोलापूर विभागात दोनच जिल्हे येतात। ते जिल्हे म्हणजे सोलापूर आणि धाराशिव। या धाराशिव जिल्ह्यात सध्या 125 हार्वेस्टर हे चालू असून सर्वाधिक हार्वेस्टर हे नॅचरल शुगर्सकडे आहेत, म्हणजे त्यांच्याकडे सध्या 26 हार्वेस्टरच्या माध्यमातून ऊस तोडणी चालू आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या ऊस तोडणी ही खूप जोमात चालू असून प्रत्येक कारखान्याच्या हा खूप मोठ्या प्रमाणात ऊस टोळ्या पण आहेत आणि हार्वेस्टर पण सुद्धा आहेत। या दोन्हीच्या माध्यमातून ऊस तोड ही सध्या जोमात चालू असून सर्व कारखाने हे सध्या जॅमिंगमध्ये चालू आहेत। यामध्ये प्रामुख्याने भैरवनाथ शुगर असेल, बाणगंगा असेल किंवा धाराशिव कारखाना असेल, नॅचरल असेल, त्याबरोबरच भीमाशंकर असेल, आंबेडकर असेल, मूलचंद असेल, मांजरा असेल, हावरगाव असेल, विठ्ठलसाई असेल, लोकमंगल असेल इत्यादी सर्व कारखान्याची ऊसतोड ही जोमाने चालू असून या जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र ही आता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। कारण बऱ्याच धरणाचे काम मागील काही वर्षापासून हे झालेले होते, म्हणजेच पूर्वी झालेले होते, 15-20 वर्षापूर्वी झालेले आहे। त्या धरणाच्या माध्यमातून अथवा पाणी क्षेत्रात वाढ झाल्यामुळे ऊसाची लागवड ही खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे। त्यामुळे परांडा असेल किंवा वाशी असेल अशा भागात तर जास्त ऊसाचे प्रमाण हे वाढलेले आहे। त्यामुळे वाशी तालुक्याच्या लगत जवळजवळ 5 ते 6 कारखाने हे उभे राहिले असून ते प्रचंड जोमाने चालू असून पूर्ण जॅमिंग चालू आहे। अशा परिस्थितीत ऊस तोडी मजुरीला एक पर्याय म्हणून साखर कारखान्यांनी आता हार्वेस्टिंग मशीनची निवड करायला सुरुवात केलेली आहे। यामध्ये पुढाकार हा नॅचरलने घेतलेला असून त्या कारखान्याकडे जवळजवळ आत्ता सर्वाधिक या जिल्ह्यात 26 हार्वेस्टिंग मशीन हे चालू आहेत। यात आता हळूहळू आता यामध्ये सुधारणा होऊन पुढच्या वर्षी मात्र सर्वच कारखाने हे हार्वेस्टर घेण्याच्या मनस्थितीत राहतील। कारण ऊस टोळी मुकादमाकडून असो अथवा ऊस टोळीकडून असो हे ट्रॅक्टरवाल्यांची सुद्धा फसवणूक होते आणि टोळी आणि कारखान्याच्या मध्ये हे ट्रॅक्टर वाहतूक, ऊस वाहतूक करणारे हे अडकले जात असून त्यांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होते आणि कारखान्यांनी पैसे देऊन सुद्धा या टोळ्या येत नसल्या कारणाने कारखान्याचे सुद्धा वेळेवर ऊस न येत असल्यामुळे खूप मोठे नुकसान होते। त्यामुळे आता भविष्यात अधिक हार्वेस्टिंग मशीन किंवा मशीनच्या सहाय्याने ऊस तोडणी ही राज्यभरात होऊ शकते। यात शेतकऱ्याचाही थोडाफार फायदा आहे। कारण ऊस तोडत असताना मजूर हे बुडातील ऊस तोडताना जवळजवळ ईदभर 8-9 इंच हा ऊस शेतात राहतो आणि वाड्याकडचा सुद्धा 2-4 कांड्या हा जातात, म्हणजे एकरी जवळजवळ 3-4 टनाच्या आसपास हे शेतकऱ्यांचे सुद्धा नुकसान होते। आणि याचा फायदा म्हणजे जर आज ऊस तुटून गेला तर लगेच दुसऱ्या दिवशी ही मशागत करता येते। त्यामुळे शेतकऱ्यांनाही खूप मोठे सोपे होणार आहे। भविष्यात या ऊसतोड हार्वेस्टिंग मशीनमुळे ऊस तोडणीला हा खूप मोठा वेग येणार आहे आणि ही जी ऊसतोडीच्या मजुरांची मनधरणी करण्याची वेळ जी सर्व शेतकऱ्यावर येते ती सुद्धा येणार नाही। तर राज्यभरातील कारखाने हे ऊस हार्वेस्टिंग मशीन वाढवण्याला आता प्राधान्य देत असून भविष्यात एक वेळ अशी येईल की फक्त हार्वेस्टरच दिसेल, यात काहीही शंका नाही। धन्यवाद।